ऍसेट अलोकेशन करण्याचा एक सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज असतो मित्रांनो. काय? तर आपल्याला दर वेळेला हरल्याचं फिलिंग येतं. आपण कुठल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरत नाही, मात्र मॅन ऑफ द सिरीज हे ऍसेट अलोकेशन केलेला पोर्टफोलिओच ठरतो. का बरं? कधी गोल्ड जिंकून जातं बाजी, तर इक्विटी मधल्या इन्व्हेस्टमेंट केलेल्याला हरल्याचं फिलिंग येतं. कधी इक्विटी बाजी जिंकून जातं, तर गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट असलेल्याला हरल्याचं फिलिंग येतं. कधी एखाद्या वर्षात रिअल इस्टेट वाढतं, तर एफडी मधला माणूस हा म्हणतो मी ही बाजी हरलो. पण या सगळ्यांमध्ये 20-20, 30-30, 40-40% जर इन्व्हेस्टमेंट सांभाळून ते आपल्या गरजेप्रमाणे त्याच्यातलं ऍसेट अलोकेशनचा पर्सेंटेज ठरवून ठेवलेला माणूस हा गोल्ड ज्यावेळेला जिंकला असेल तरी माझ्या पोर्टफोलिओमध्ये 10% गोल्ड आहे त्यामुळे खुश होऊन जातो. भले त्याच्या पोर्टफोलिओमध्ये एखाद्याकडे 100% गोल्ड असेल तर त्याला जेवढा आनंद होणार तेवढा नाही होणार, पण 10% माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे आणि तो मला चांगला परफॉर्मन्स देतोय तरी मला आनंद होतो.